बहुमत असताना अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं चूक केली. संघाच्या मुखपत्रातून भाजपवर टीका. अजित पवारांना माहितीमध्ये घेण्यावरून हल्लाबोल. सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार. सूत्रांची माहिती. सुनील तटकरे राज्यसभेच्या जागेबाबत घोषणा करण्याची शक्यता. लोकशाहीच्या स्मार्ट मीटर बाबतच्या मोहिमेची रवी राणांकडून दखल. ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती न करण्याची राणांची सरकारकडे विनंती. वैजापुरातील 28 कृषी सेवा केंद्र चालकांवर कृषी विभागाची कारवाई. तर छत्रपती संभाजीनगरमधील 13 कृषी केंद्रांना नोटीस. अधिक दरानं बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई. मराठा समाजाचं सर्वेक्षण करणारे कर्मचारी मानधनापासून वंचित. सर्वेक्षण मानधनाचे 2,90,00,000 रुपये थकवल्याची माहिती. मराठा आंदोलक मनोज रांगेंनी मध्यरात्री 2:30 वाजता घेतला वैद्यकीय उपचार. मनोज रांगेंना डॉक्टरांनी 3 सलाईन लावल्याची माहिती. विधान परिषद निवडणुकीतील मवियाचा तिढा सुटला. नाशिक शिक्षकची निवडणूक शिवसेना युबीटी लढणार. तर कोकण पदवीधरची जागा काँग्रेस लढणार. राऊतांची माहिती. अंधाधुंद राजकारण करणाऱ्यांविरोधात सामान्य माणूस कसा लढणार. अंजली दमानी यांचा संजय राऊतांवर निशाणा. फर्स्ट सिटी प्रकल्पामध्ये खरेदीदारांनाच लुटल्याचा दमानी यांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात तुफान पाऊस. पावसामुळे नद्या नाल्यांना पूर. तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित. चाळीसगावमधील तितूर नदीमध्ये पावसानंतर मोठ्या प्रमाणात फेस. नदीमध्ये झाला फेस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. मात्र नदीतील फेसाचं कारण अस्पष्ट. संत एकनाथ महाराजांची पालखी 28 जूनला प्रस्थान करणार. पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी 14 जूनला प्रशासकीय बैठक. नागपूर सहडोल एक्सप्रेस नॉन इंटरलॉकिंगचं काम सुरू असल्यानं 9 दिवस रद्द. प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.